ET न्यूज नेटवर्क प्रत्येक क्षणी आपल्यासोबत. मित्रांनो, मी संतोष सिंह लांजेवार. आपले ET न्यूज नेटवर्कमध्ये हार्दिक स्वागत. आता आपण एका विशेष जागतिक स्तरावरील बातमीकडे वळूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारतातील पहिले संविधान प्रास्ताविका पार्क उभारण्यात आले असून या ऐतिहासिक पार्कचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते दिनांक 28 जून 2025 रोजी पार पडले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती शताब्दी वर्षात भारतातील सर्व विद्यापीठात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले होते. त्यानुसार भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सार्वभौमता, एकात्मता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समाजवाद ही मूल्ये नव्या पिढीच्या मनात रुजावी व भारतीय नागरिकांना संविधान मूल्यांचे प्रभावीपणे शिक्षण देण्याच्या व्यापक उद्देशाने तत्कालीन कुलसचिव डॉक्टर पूर्णचंद मेश्राम यांनी या ऐतिहासिक पार्कची निर्मिती करण्यासंबंधी मांडलेल्या संकल्पनेला व प्रस्तावाला तत्कालीन कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ विनायक काने व विद्यापीठ प्राधिकरणाने मान्यता प्रदान केली होती. सदर ऐतिहासिक पार्क विद्यापीठ शासन व लोकनिधीतून उभारण्यासाठी वनराईचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23 नोव्हेंबर 2015 रोजी समिती गठीत करण्यात आली होती. सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी समितीने सतत विचारमंथन, नियोजन, निधी संकलन व पाठपुरावा करून हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला. डॉक्टर गिरीश गांधी यांच्या कृतिशील नेतृत्वात सदर समितीने सतत 10 वर्षे अथक परिश्रम घेऊन भारतातील पहिल्या व भव्यदिव्य अशा संविधान प्रास्ताविका पार्कची निर्मिती केली. या पार्कमुळे नागपूर शहराचे नाव देशाच्या व आंतरराष्ट्रीय नकाशावर कोरले गेले. संविधान प्रास्ताविका पार्कच्या ह्या शिल्पकारांच्या मौलिक व मूलगामी कार्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी त्यांचा कार्यगौरव सोहळा मातोश्री विमलाताई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेस नगर, धंतोली, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.